नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलोय की खूप मेहनत अख्खं घर परिवार त्या बैलासाठी जपले आणि त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग किती त्यांनी हाल काढल्यात जाईल त्या मैदानात गुलालाचा मान करे अनेक मैदानं गाजवल्यात पण बैलाला काही अंधारात राहिला काय राहिला कशामुळे राहिला आज आपण जाणून घेणार आहोत। खरोखरच आज सुंदर बैल काले टेकवर मित्रांनो अनेक मैदानं गाजवली, विंग गाजवलं, अनेक तुफानी मैदानं गाजवली, पण बैल अंधारात आहे, बैल चर्चेत ना का नाही चर्चेत ते आपण आज जाणून घेणार। दादा नमस्कार। नमस्कार। मामा काय सांगशील सुंदर बद्दल, का नेमकं बाहेर दिसत नाही, का मामा चर्चे येत नाही? बैलाचं कसं होतंय, पळतोय भरपूर, नंबरात राहते, परंतु ऐन टाइमला पैर झाले की ऐन टाइमलाच नाही म्हणतात माणसं परत। नक्की काय होते, का नाही म्हणतात? आमचा बैल आजारीच आहे, पुढल्या यात्रेला पळूया, पैरा करूया असं सांगतात। मामा आत्ताचं बैलगाडी क्षेत्र आणि तेव्हा तुमच्या काळात एक 15 वर्षाची मागची कहाणी बघितली तर काय सांगशील आत्ताच्या पिढीला आणि मागच्या पिढीला? त्यावेळेची माणसं वचनिक होती, ती शब्दा होतं, वचनिक माणसं होती। आता वचनिक माणसं राहिली नाही ती, आज एक तर उद्या एक असं परिस्थिती निर्माण झाली आता सगळ्या। मामा तुम्ही सांगोल्याला बैल विकाय पण नेला होता, तिथून माग आणला, नक्की काय क्षण होता तो? बैल बैल पळवायचा आणि बैल एक इच्छा झाली की बैल काहीतरी आपलं नाव करणार आहे आणि त्यामुळे अशी बैलाची एक इच्छा भावना झाली, हे बैल द्यायचंच नाही आपण, आपल्या ह्या क्षेत्रात बैल नाव करणार आहे। आणि पहिल्या माणसाने सुद्धा घेतल्यानंतर सांगितलं बैल नाना लयच पळतोय, ती आदतमध्ये एक 3-4-5 नंबर घेतली ती, तर बैल देऊ नका नाना। आता पेहरायला काय अडचणी द्या मामा, काय बघतात आता, कसं बैल फोन लावतो बाबा एखादा बैल पाहिजे तुम्हाला, नेमकं काय म्हणतात? बैल म्हणतात की देऊया आमच्या दिवशी करूया नियोजन, आणि 2 दिवस आहे तोपर्यंत नाही म्हणतात परत। मामा आता उद्या जायचं आहे त्यालाच नाही म्हणणार। मामा आता कोणता कोणता गुलाल घेतला, कुठल्या कुठल्या? आता इंगाला 2 वेळा झाला, नेरलेला झाला। मित्रांनो हो मित्रांनो बघा म्हणजे अनेक लोक पाय खाली ओढत असतात का तर हा. बैल पळत असतो, हो. अनेक माणसाची इच्छा असते की एक घर मालकाला वाटतं की माझा बैल हिंद केसरी व्हावा, माझ्या बैलाला माझं नाव करावं, पण ती सर्व ह्यांच्यापाशी आहे, फक्त बैलाला बैल भेटत नाही। हा. आज आपले दादा आहेत, दादांपाशी जाऊया। दादा काय सांगशील सुंदर बद्दल, कशात अडचण येतात, का थांबल्यात बैल आपल्या एवढ्या दिवस? सुंदर गेले 2 वर्ष आमच्यापाशी आहे। जसं तुम्ही म्हणाला सांगोल्याला नेला होता विकायला, पण इच्छा झाली नाही विकायची आणि बैलावर एवढं प्रेम जडलंय की बास बोलायचं काम नाही। फक्त सुंदर म्हणून नाव जरी घेतलं तर त्याचे कान टवकारलेले असतात आणि त्याच्यावर एवढं आमच्या घरच्यांचं प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे, आमच्या एक सदस्यच झालेला आहे तो। आणि गेले काही मैदानी आम्ही पैरा करतोय, लोकांना कॉल करतोय, आम्हाला फोन येत आहेत, पण लोक आम्हाला म्हणतायत की ठीक आहे शेट करूया पैरे, दादा पैरे करूया, आणि ज्या वेळेस मैदान आहे त्या दिवशी आदल्या दिवशी फोन करून म्हणतायत की थांबा जरा आमचा बैल आजारी पडलाय, आमच्या बैलाला दुखापत झाल्या, काल फेरा टाकला होता, असे आम्हाला कारण लोक देत आहेत। आणि त्यामुळे आमचा बैल अंधारात येत आहे। बैलानं मैदान गाजवलेत, नेरलेला गाजवलाय, आदतमध्ये विंगाला गाजवलाय, मैदान मानकरी ठरलाय, फायनलला बैल आपला राहिलेला आहे, अशी मैदाने गाजवतोय, पण आता सध्या पैरा मिळत नाहीये, बैलाला बैल भेटत नाही, बैलाला बैल भेटत नाहीये। आज अनेक जण तुम्ही कॉल करताय बैलसाठी, बघूया पण देऊया पण देत नाही। आज खरोखर मित्रांनो बघा एक सदस्य म्हणजे आज घरचा परिवार सध्या त्याला आज बैलाला एवढा सांभाळला मित्रांनो, जीवा पाठ सांभाळतात बैल, का तर मित्रांनो आज गोरगरिबांना कोण बैल देत नाही, का देत नाही तर बैलाला एवढी गती आहे, खालून पर्यंत वरपर्यंत गती आहे। काय मित्रांनो आज काही क्षण असं अनेक बैल आपण बघतो की पहिऱ्या मार आणि बैल भेटण्यामुळे बैल किती तर उजेडत नाहीत। आज आपण किती लोकांच्या डोळ्यात अश्रू बघतोय, आज त्यांच्या डोळ्यात बघतो मित्रांनो, त्यांच्या डोळ्यात आपण पाणी बघतोय की आज त्या बैलांना त्यांना किती कमवून दिले, त्या बैल सांगोल्याला बैल नेला होता तरी पण विकला नाही, ते बैलाला म्हणजे एक एवढा लांब जाऊन विकल्याला मागे घेतला, काय कारण होतं ती विकल्याला बैल विकला तरी तुम्ही मागे घेतला? बैलाची विसरत घेतली होती, समोरच्या पार्टीनं थोडं पैसे दिले होते, म्हटले आम्ही 1 तासात पूर्ण पैसे पण देऊ, तर आमचं मन परिवर्तन झालं, बैलाला बघितलं, आमचं मन भारावलं की बैल नाही विकायचा। आमच्याकडे पहिला नकऱ्या म्हणून पण बैल होता, तो पण आम्ही विकल्याला त्याला परत माग घेतला, कारण त्याची गती आणि ह्याची गती एकसारखी आहे। नकऱ्या पण तुफानी पळायचा आणि सुंदर पण तुफानी पळतोय, जसा तळात बसतोय तसा टॉप पर्यंत फायनल पर्यंत तसाच पळणार, उजवी खांदी डावी खांदी दोन्ही खांदी टॉपला पळणार। पण त्यावेळेस आम्हाला बघता क्षणी असं झालं की नाही, बैलाला आपल्यावर प्रेम आहे, आपलं बैलावर प्रेम आहे,
त्यावेळेस बैलाला पण बघितल्यानंतर असं जाणवलं की नाही, आपण बैल नाही विकायचा. म्हणून त्याच दिवशी मी वडिलांना पण फोन केला की नका बैल विकू. पप्पा घेऊन गेले होते सांगोल्याला, की म्हटलं नाही, मागं घेऊन या. मग बैल आम्ही मागं घेऊन आलो. त्याच्यानंतर विंगात मैदान मारलं बैलानं लगेच. म्हणजे आमच्या कष्टाची परतफेड त्यांनी केलेली आहे. पण आता सध्याला पैर मिळत नाही, आमचा बैल अंधारात जात आहे. मित्रांनो बघा, म्हणजे किती संकट आणि किती हाल काढावं लागतात बैलगाडी मालकांना. आज आपण म्हणू शकतो की ह्याचा बैल पोहतोय, पण त्या बैलाच्या पळण्याच्या पाठीमागे किती मोठा इतिहास आहे. आज दादा बोलतात की बैलाला भरपूर स्पीड आहे, बैल देतो म्हणतात आणि बैल देत नाही. नेमकं काय असा झालं नाही पाहिजे. माझी एक सगळ्यांना विनंती आहे की असं बैल मालकांनी करू नका. एखाद्या गरीबाला बैलाला घेऊन पळा, ही 100% तुमचं नाव होत असते. आज तुमचा बैल पळतोय, आज यांचा पळल, उद्या त्याचा पळल. माझी एकच विनंती आहे की बैलगाडी मालकांना एखाद्याला वचन दिलेलं ते वचन विसरू नका कधी, आणि वचन कधी मागे घेऊ नका. का तर द्या बैल गटाला मार खाऊन देईल, सीमेला मार खाऊन देईल, पण आज ना उद्या त्यांच्या आशीर्वादानं किंवा तुमच्या आशीर्वादानं एखादा बैल उजाड देत असतोय. आणि काय सांगशील मामा सुंदरची खासियत? सुंदरची खासियत एकच की फक्त बैल नावावर पळतो, फक्त सुंदर म्हणायचं. त्याला थाप मारायची गरज नाही, त्याला काय म्हणायची गरज नाही. फक्त सुंदर पळ म्हटला की सुंदर सज्ज असतो. सुंदर जसा गाडी सुटली, झेंडा पडला, सुंदर टॉप स्पीड 5G 9, 6G 9, 7Gच्या स्पीडनं असा पडणार की मालकाचं नाव करणार, जसं आमचं नाव करतोय तो. त्याचा स्पीड म्हणजे एकदम तुफानी स्पीड आहे, त्याला कोणी धरू शकत नाही. बैल तुम्ही हातात जरी किती जरी धरला, नामांकित बैल भरपूर आहेत हातात धरून पळवतात. ह्याला हातात धरून पळवा किंवा सोडून पळवा, बैल तुफानीच पळणार. काय वाटतं मग बैलगाडी क्षेत्र कसं आहे मामा? काय मी लहानपणापासून बैलगाडी क्षेत्रात आहे. माझा जन्मच बैलगाडी क्षेत्रात पण झालाय आणि म्हैस उद्योगात पण झालेला आहे. मी लहानपणापासून यातच मोठा वावरलोय. मी पण बघत आलोय की जर 2012-13 बंदीच्या अगोदर शब्दाव बैल पळायचे. बंदीनंतर आता वायदी घेतात लोक, पैसे घेतात, ह्या गोष्टी होत राहतात आणि झाल्या पाहिजेत. आम्हाला त्यामध्ये दुमत नाही, पण माणसानं वचनाला बद्ध राहिलं पाहिजे. आमचा नकऱ्या पळत होता, आम्ही शब्दाव पळवत होतो, त्यानं पण भरपूर मैदान गाजवले. सुंदरला आत्ता तशी गती आहे की बोलायचं काम नाही. टॉपचा म्हटला तर टॉपचा घाला, आदत म्हटला तर आदत घाला. बैल हा जीवाचं रान करून पळतो. आणि आत्ता बैलगाडी क्षेत्रात आम्हाला बैल मिळत नाहीये. आम्हाला त्यावेळेस भरपूर, आत्ता पण फोन येतात, म्हणतात की नाना आपण 2-3 दिवसानं फेरा टाकूया. फेरा टाकल्यानंतर म्हणतात की ठीक आहे, ह्या अड्ड्यावर बैल घालूया, आणि आदल्या दिवशी आम्हाला फोन करून सांगतात की रयत झालंय, आमच्याकडे प्रॉब्लेम झालाय. अशी कारणं देण्यात येतात. म्हणजे नुसता एक फेरा देण्यासाठी फक्त गोड बोलतात माणूस. बरोबर मित्रांनो बघा, नुसता पहिरा म्हणजे नुसता एक शिकवण्यापुरतं माणसाला गोड बोलतात की तुम्ही आता आम्हाला शिकवासाठी बैल द्या, पुन्हा आपण 100% मैदान करूया. की मित्रांनो नुसती भावना देतात, तर बोलतात एक फायदा होसपर्यंत. असं झालं नाही पाहिजे. एखाद्याचा फायदा करू नका. एखादा फायदा केला तर त्याला जॉबात जपा, त्याला शब्दाला किंमत द्या. असं करू नका. बघा आज ना शेवटी परमेश्वर बघत असतो. आज ह्यो नंदीमुख जनावर आहे, त्याला काही कळत नाही, फक्त त्याला एकच कळते की आपल्या मालकासाठी पळायचं आहे. पण ते क्षण घडू ना. बरोबर मामा, आज खूप आनंद झाला की काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये, आणि खूप आनंद झाला. म्हणजे गोष्ट माणसाने कळलं पाहिजे. नेमकं गरीब मालक मस्त असतं म्हणतात, आज बैलगाडी मालकाकडे भरपूर पैसा आहे किंवा पाणी आहे की ते आहे किंवा मोठा लोकपती आहे, पण त्याच्या मागचा अंधारा आज आपल्याला खरोखर कळाला. मित्रांनो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आहे, त्याचा काही उपयोग नाही, त्याला बैलाला बैल भेटला पाहिजे. आज अनेक लोक बैल पण सर्वांचीच एक माझ्या ह्या जगात पाहिला, पण खरोखर दादा 100% नियोजन चांगलं होईल. आणि खरोखरच आज इथं तुमच्याबरोबर आलो, आज तुमची मला मुलाखत घ्यायला भेटली, आज सुंदरशी आपली भेट झाली. खरोखर दादांनो, आज 100% इथून पुढं जेवढं माझ्याकडे प्रयत्न होतात तेवढं मी आज गोरंकरमांची मुलाखत घेत असतो, सर्वांना प्रयत्न करत असतो. जेवढं माझ्याकडे प्रयत्न होतील तेवढा बैल मी तुमच्या वजात आणण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मला सर्वांनी पत्र बोलवलं, सर्वांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.